बारामतीच्या विधानसभा मतदारसंघात काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात लढत होते। या हाय व्होल्टेज लढतीमध्ये दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरू आहे। आतापर्यंत युगेंद्र पवारांबाबत काहीही न बोलणाऱ्या अजित पवार यांनी आज मात्र युगेंद्र पवार यांना सणसणीत टोला हाणला। बारामतीत इंग्रजी आणि गणिताचा तास, साधा टिंब काढून दाखव, अजित पवारांचा युगेंद्रला टोला। बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज लढत होतीये। काका अजित पवारांच्या विरोधात या निवडणुकीत पुतण्या युगेंद्र पवारांचं आव्हान उभं ठाकलंय। अजित पवार 1995 पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर युगेंद्र पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले, त्यावरून अजित पवारांनी टोला लगावलाय। मग 15 वर्ष माझी बारामतीमध्ये आणि राज्याच्या राजकारणात झाल्यावर 2004 पासून मला थोडंसं सिनियर समजायला लागले आणि 2004 पासून मग या सगळ्या कामामध्ये मी अधिकचं लक्ष त्या ठिकाणी घालायला लागलो। सतत 10 वर्ष आता काम केलेलं आहे। मग साहेबांनी मला उमेदवारी दिली, तुम्ही निवडून दिली। आता तर काही लोक काल नाही काम करायला लागले की लगी आमदारकीलाच त्यांना सोपं पडायला लागले। युगेंद्र पवार हे उच्च शिक्षित आहेत। अमेरिकेतल्या नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स इन्शुरन्स विषयात पदवीचं त्यांनी शिक्षण घेतलंय। हा मुद्दा प्रचारात येत असतानाच आपल्याला इंग्रजी बोलता येऊ दे की नको असं सांगतानाच अजित पवारांनी युगेंद्र पवारांना टोला लगावलाय। मला इंग्लिश बोलता येऊ किंवा न येऊ, मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो। आज मी तुमचा अर्थसंकल्प 6.5 लाख कोटीचा मी सांभाळतो। 6.5 लाख कोटी, त्याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून दाखवून तो माझा पुतण्याच आहे। मी टीका करणंही बरोबर नाही। लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनीत्रा पवारांना उमेदवारी देणं हे चूक असल्याचं अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। बारामती विधानसभा मतदारसंघातल्या या हाय व्होल्टेज लढतीत काका विरुद्ध पुतण्या असा सामना आहे। पवार कुटुंबाच्या या भाऊबंदकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बारामती।